नमस्कार, सुवर्णाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी अगदी झटपट, चविष्ट, टेस्टी अशी रेसिपी आणलेली आहे. ही रेसिपी तुम्ही जर तुमच्याकडे पाहुणे येणार असतील किंवा काही पार्टी, वाढदिवस वगैरे काही कार्यक्रम असेल तर तुम्ही अगदी सकाळी बनवून ठेवू शकता. ते संध्याकाळपर्यंत अगदी छान खस्ता कुरकुरीत राहतील अशी पूर्ण गॅरंटी आहे. ही रेसिपी बनवायला तर सोपी आहे, खायला एकदम टेस्टी आहे. कचोरी समोश्याचं टेस्ट येईल आणि बनवायला सोपी असून हे तुम्ही सकाळी 8 वाजता बनवलं तर दुसऱ्या दिवशी सकाळपर्यंत छान खस्ता कुरकुरीत राहतील, हे नक्की. तर हे अगदी सोपी रेसिपी अगदी झटपट बनवून आपण पाहुण्यांना किंवा बर्थडे असेल, पार्टी असेल तर तुम्ही हे सकाळी बनवून नंतर संध्याकाळी छान तयार होऊन सर्वांसोबत एन्जॉय करू शकता. तर चला मग ही झटपट अशी बनणारी टेस्टी कचोरी समोश्याची टेस्ट असणारी ही मिनी डॉलर कचोरी कशी बनवायची ते पाहूया. ही बनवायला अगदी सोपी आहे. चला तर मग झटपट रेसिपीला सुरुवात करूया. आणि हे किती कुरकुरीत आणि खस्ता बनते याचा आवाज बघितला ना, किती छान टेस्टी आणि खस्ता आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. ही डॉलर कचोरी बनवण्यासाठी येथे मी एक मोठं ताट घेतलेलं आहे. त्यामध्ये चाळणी ठेवून 2 वाट्या मैदा घालून तो चाळणीने चाळून घेतलेला आहे. यामधील काही कचरं वगैरे असेल तर ते निघून जाईल. यानंतर यामध्ये 1 चमचा ओवा घालायचा आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर 2 ते 3 चमचे तेल घालायचं आहे. हे तेल आपण थंडच घातलेले आहे, त्यामुळे आपली ही कचोरी आहे ते एकदम खस्ता बनेल. चला तर मग हे सर्व साहित्य एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. व्यवस्थित चोळून झाल्यानंतर, मिक्स झाल्यानंतर हे आपण मळून घेणार आहोत. थोडं थोडं पाणी घालून हे पीठ आपण ज्याप्रमाणे चपाती बनवतो त्याप्रमाणे मळून घ्यायचं आहे. थोडं घट्टच मळायचं आहे, एकदम सैलसर नाही मळायचं. पीठ मळून झालेलं आहे. आता हे झाकून ठेवून द्यायचं आहे. यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं. त्यामध्ये 2 चमचे धने, 1 चमचा बडीशोप आणि 1 चमचा जिरे घालून मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचं. यामुळे आपली जे डॉलर कचोरी आहे त्याला एकदम भारी टेस्ट येईल. हे सर्व मिक्सरला फिरून एका वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे. यानंतर याच मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या घालायच्या आहे. 1 इंच आल्याचा तुकडा सोलून त्याचे तुकडे करून घेतले, ते घातले. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घातल्या आणि हे मिक्सरला जाडसर फिरवून घेतले. त्यानंतर एक कढई घ्यायची आहे. त्यामध्ये आपल्याला 2 ते 3 चमचे तेल घालायचे आहे. तेल तापले की त्यामध्ये आपण करून घेतलेला लसूण, अद्रक आणि हिरव्या मिरचीचा ठेचा घालायचा आहे. चवीनुसार घालून तो थोडा परतून घ्यायचा आहे. ठेचा थोडा परतून झाला की यामध्ये आपण धने, बडीशोप आणि जिरे यांचा जो मसाला करून ठेवला होता तो 2 ते 3 चमचे मसाला घालायचा आहे. मसाला पण अगदी मिनिटभर परतायचा, जास्त लाल करायचा नाही, त्यामुळे त्याचा फ्लेवर निघून जाईल. परतून झाला की यामध्ये तुम्ही घरामध्ये जो मसाला अवेलेबल असेल, गरम मसाला, कांदा लसूण मसाला, त्यापैकी एक चमचा घालायचा आहे. त्यानंतर पाव चमचा हळद घालायची आहे. हे सर्व परतवून झालं की यामध्ये आपण 1 वाटी मटार थोडे मिक्सरला जाडसर फिरवून घ्यायचे आणि ते यामध्ये घालायचे आहे. हे सर्व व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे. हे सतत परतत 3 ते 4 मिनटं छान शिजवून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला मटार व्यवस्थित शिजला जाईल. यानंतर यामध्ये 1 चमचा लाल तिखट आणि अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे. परत आपल्याला हे छान व्यवस्थित परतून मिक्स करून घ्यायचं आहे. सर्व एकत्र एकजीव झाल्यानंतर यामध्ये आपण 2 ते 3 उकडलेले बटाटे कुस्करून घालणार आहोत. हे हाताने स्मॅश करून घेतले आहे. तो बटाटा यामध्ये घालून घेतलेला आहे. आता हे व्यवस्थित मिक्स करायचं आहे. व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून परत व्यवस्थित एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे. आपला अगदी सुंदर आणि चविष्ट असा मसाला बनवून तयार आहे.
याचा सुगंध अगदी घरभर पसरलेला आहे. आपण जो धने, जिरे आणि बडीशोपचा मसाला घातला त्याचा सुगंध असा एकदम फ्रेश येत आहे आणि घरभर पसरलेला आहे. तर असा हा मसाला घरात बनवून तयार झाला की सर्वांनाच भूक लागेल. आता मसाला थंड करून घेऊया. मी मसालासुद्धा थंड करून घेतलेला आहे आणि आपण मळून ठेवलेला गोळासुद्धा छान मुरलेला आहे. आता याचे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे आहे आणि त्याचे गोळे करून झाल्यानंतर एक गोळा घ्यायचा, त्याची हातावरच छोटी अशी पारी करायची आहे. त्यामध्ये आपल्याला हा मसाला भरून त्याची गोल आकारामध्ये अशी कचोरी बनवून घ्यायची आहे. येथे आपण त्याला चपटे न करता गोल आकारामध्येच ठेवणार आहोत. दिसायला पण खूप सुंदर दिसते आणि खायला पण खूप छान लागेल. तर याप्रमाणे गोल राऊंडमध्ये आपण डॉलर कचोऱ्या किंवा मिनी कचोरी म्हणू शकतो बनवून घ्यायचे आहे. किती सुंदर दिसत आहेत. मी याप्रमाणेच काही डॉलर कचोरी किंवा मिनी कचोरी बनवून घेतलेली आहे. साईडला तेलसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. तेल एकदम मीडियम गरम आहे. आपण मीडियम गरमवरच एक एक करून हे तेलामध्ये सोडायचे आहे आणि मीडियम गॅसवरच आपल्याला सुंदर गुलाबी रंग येईपर्यंत तळायचे आहे. सुरुवातीला ह्या तेलामध्ये सोडल्यानंतर अजिबात हलवायचं नाही. काही वेळ त्या तशाच तळू द्यायच्या आहेत. ह्या मिनी कचोरी तळत असताना गॅस मीडियमच ठेवायचा आहे. मीडियम टू लो गॅसवरच आपल्याला ह्या संपूर्ण कचोऱ्या तळून घ्यायच्या आहे. तुम्ही बघू शकता 3 ते 4 मिनटं झालेले आहे आणि आपल्या कचोऱ्या थोड्या गोल्डन दिसायला लागलेल्या आहे. शेवटी अगदी अर्धा मिनिट आपल्याला गॅस फुल करून त्यांना छान गोल्डन रंग येण्यासाठी तळून फुल गॅसवरती तळायचे आहे, परंतु सतत हलवत राहायचे आहे. याप्रमाणे तुम्ही अगदी शांततेने ह्या कचोऱ्या तळल्या तर त्या आतपर्यंत छान क्रिस्पी होतील आणि 24 तासापर्यंत ह्या छान कुरकुरीत राहू शकतात. अजिबात मऊ किंवा वातळ होतील नाही. तर याप्रमाणे तुम्ही सकाळी बनवून ठेवल्या आणि संध्याकाळी कधी वाढदिवसाची पार्टी, काही समारंभ असेल तर तोपर्यंत त्या अगदी छान कुरकुरीत खस्ता बनून राहतील. तर त्याकरता तुम्हाला या पद्धतीने ह्या तळून घ्याव्या लागतील. तुम्ही बघू शकता किती सुंदर अशा कचोऱ्या बनलेल्या आहे. याला तुम्ही मिनी कचोरी किंवा डॉलर कचोरी म्हणू शकता. ही कचोरी दिसायला जेवढी सुंदर आहे तेवढीच खायला पण आहे. तर तुम्ही याप्रमाणे भरपूर अशा कचोरी बनवून संध्याकाळी एन्जॉय करू शकता. इतक्या ह्या सुंदर लागतात. ह्या कचोरी तुम्ही टोमॅटो सॉससोबत किंवा केचपसोबत नक्कीच एन्जॉय करू शकता किंवा घरी बनवलेली चिंचेची चटणीसुद्धा यासोबत खूप छान लागेल. तर तुम्हीसुद्धा ह्या कचोरी नक्की बनवून बघा आणि आवडल्यास कमेंट करायला विसरू नका.